ಕರ್ನಾಟಕ ಪರಿವರ್ತನಾ ಸಂಘಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ವಿರೋಧಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ರು ವಿವಿ ಕುಲಪತಿಗಳಿಗೆ बेके हमारी मांगी पूरी करो वरना कुर्सी खाली करो। अरे हमारी मांगी पूरी करो वरना कुर्सी खाली करो। कर्नाटक परिवर्तन संघ के जय भीम साथियों, आज हम बीदर यूनिवर्सिटी में जहां पर धरना स्थल है जो कर्नाटक परिवर्तन संघ बीदर के ओर से जो हमारे भाई है पवन मिटारी जी के नेतृत्व में यहां पर जो अनशन उपेशन उपवास सत्याग्रह के माध्यम से आज 3 दिन हो गए यहाँ पर सत्याग्रह स्टार्ट है, प्रोटेस्ट चालू है। ये जो आप देख रहे हैं ये जो साइट है बीदर यूनिवर्सिटी के फ्रंट गेट के सामने ये जो आपको पेंडाल दिख रहा है, यहाँ पर विशेष करके आज जो भारत में जो शिक्षा के बदलाव को लेकर ये विशेष करके जो जनजी समुदाय है जो स्टूडेंट्स है इस देश की मांग है, शायद उसी से प्रभावित होके हमारे पवन मिटारे जी जो हमारे भाई है उन्होंने यहाँ पर जो भी बच्चों को जो भी बेसिक फैसिलिटीज़ जो भी डिलीवर करना चाहिए एज ए यूनिवर्सिटी के जो गवर्निंग बॉडी है वो टोटली तरह से यहाँ पर विफल हो गई है। उसी के कारण हमारे देश का जो जनजी है जो विशेष करके जो विद्यालयों में पढ़ने वाले हमारे जो यहाँ पर बीदर यूनिवर्सिटी के जो छात्र हैं अनेक समस्याओं से बहुत दिनों से यहाँ पर जूझ रहे हैं। उनके हक और अधिकार का शोषण हो रहा है, यहाँ पर उनके हक और अधिकार का हनन हो रहा है। वो जो जितने भी बच्चे यहाँ पर यूनिवर्सिटी में पढ़ने वाले हैं वो सारे बच्चे SC ST OBC माइनॉरिटीज सभी जो इस देश के शोषित समाज के बच्चे यहाँ पर यूनिवर्सिटी में शिक्षा लेते हैं। जो यहाँ पर एक यूनिवर्सिटी जो नई स्थापना हो गई बीदर यूनिवर्सिटी के नाम से, यहाँ पर बहुत बड़े पैमाने में यहाँ पर जो पॉलिटिकल दबाव के अंदर ये यूनिवर्सिटी चल रही है। यहाँ का जो गवर्निंग बॉडी है जो इंक्लूडिंग VC हो, यहाँ के ऑल कास्ट के ऑल समुदाय के कैटेगरी के सिंडिकेट मेंबर्स हो, इन्होंने सब एक मिलीजुली भगत से यहाँ पर विद्यार्थियों के ऊपर बड़े पैमाने पर अन्याय हो रहा है। ये बहुत दुख की बात है। यहाँ पर इनके जो भी 16 डिमांड्स है जो विद्यार्थियों के फ्यूचर के लिए उनके एक अच्छा फ्यूचर बनाने के लिए जो चीज़ें चाहिए वो चीज़ें यहाँ पर उपलब्ध नहीं है। इसी के कारण ये प्रोटेस्ट हो रहा है। यहाँ पर जितने भी शिक्षक भर्ती प्रोफेसर लोगों की लेक्चर लोगों की या अटेंडर पीवर लोगों की भर्ती हो गई है, पूरा अनकॉन्स्टिट्यूशनली यहाँ पर रिक्रूटमेंट किया गया है। अनकॉन्स्टिट्यूशनल कैसा है, यहाँ पर जितने भी कॉन्ट्रैक्ट बेसिक के ऊपर जो यहाँ पर C ग्रुप के D ग्रुप पे और प्रोफेसर के पद के ऊपर जितने भी आसीन जो भी एम्प्लॉयज है जो कॉन्ट्रैक्ट बेसिक एम्प्लॉयज है पूरी तरह से विदाउट रोस्टर अप्लाई किए बिना उनका अपॉइंटमेंट हुआ है। ये बहुत खेद की बात है। और ये जो कदम है इस गवर्निंग बॉडी का वो पूरी तरह से ये कॉन्स्टिट्यूशन के अगेंस्ट में है। इलीगल तरीके से ये जो बीदर यूनिवर्सिटी यहाँ पर हमारे जिले में रन हो रहा है। देखिए यूनिवर्सिटी विश्वविद्यालय ही देश को बनाता है। जो यहाँ पर जो प्रोडक्ट आने वाला है इस देश को बनाने वाला प्रोडक्ट आने वाला है। यहाँ पर जितने भी अफिलिएशन कॉलेज है बीदर यूनिवर्सिटी के ज्यूरिडिक्शन में वहाँ पर कोई क्लासेस नहीं चलते, वहाँ पर कोई भी बेसिक सुविधाएं बच्चों को नहीं है। सेफ ड्रिंकिंग वाटर होने दो या सेफ्टी बिल्डिंग होने दो या फायर सेफ्टी होने दो या किसी तरह के जो भी मूल जो बेसिक जो भी नीड्स चाहिए एजुकेशन इंस्टीट्यूट चलाने के लिए वो सारी चीज़ें वहाँ पर अवेलेबल नहीं है। जितने भी कॉलेजेस है वो रेंटेड तौर के ऊपर चलाते हैं। वहाँ पर बच्चे एडमिशन करके डायरेक्ट एग्ज़ाम देने के लिए आते हैं और एग्ज़ाम में वो भी पेपर लीक होता है। जो स्पेशल
जो भी है एक रूम में बंद करके वहाँ पर कॉपी किया जाता है। ये बहुत सारी चीजें आज लोगों के जहान में है, लेकिन उसको उठाने वाला कोई भी नहीं था। लेकिन इस पवन मिटारी जी के नेतृत्व में ये जो हमारे जिले में जो शैक्षणिक जो अच्छा बदलाव होना चाहिए, वो बदलाव के लिए यहाँ पर अपनी जान की बाजी लगा के 3 दिन से यहाँ पर हमारे भाई यहाँ पर उपवास सत्याग्रह कर रहे हैं। अगर इनको कुछ होता है, यहाँ का विशेष करके जो यूनिवर्सिटी का जो गवर्निंग बॉडी है, इंक्लूडिंग वीसी लेके सिंडिकेट जो नॉमिनेटेड मेंबर्स है सरकार से, वो लोगों की जिम्मेदारी है कि ये सारे इश्यूज सेटल करना चाहिए। आज देखिए गवर्निंग बॉडी में वीसी रजिस्ट्रार्स और सिंडिकेट मेंबर्स जो भी डिसीजन लिया जाता है वो सभी SC ST OBC माइनॉरिटीज बच्चों के और एम्प्लॉय के जो उनके राइट्स जो भी प्रोटेक्ट करके लेना चाहिए। लेकिन यहाँ पर SC के तो सिंडिकेट मेंबर है, ST के भी सिंडिकेट मेंबर है, माइनॉरिटीज के भी सिंडिकेट मेंबर है, OBC के भी सिंडिकेट मेंबर है, लेकिन यहाँ पर अपॉइंटमेंट करते समय यहाँ पर रोस्टर क्यों लागू हुआ नहीं हुआ, ये बहुत खेद की बात है। दोस्तों, अगर यूनिवर्सिटी का जो भी उनका एक्ट है या कानून है, रूल है, वो अंडर कॉन्स्टिट्यूशन ही है। कॉन्स्टिट्यूशन छोड़ के तो इनका सेपरेट रूल नहीं हो सकता। यहाँ पर अगर 20+ अगर कोई एम्प्लॉयज को रिक्रूट करना है तो उनको रिजर्वेशन अप्लाई होता है। अगर बिलो 20 अगर जितने भी 15 पर रिक्त पद भराए जा रहे हैं, रिक्रूटमेंट हो रहा है उन पदों का, तो वहाँ पर पूरी तरह से एक ही कास्ट के लोगों को यहाँ पर वहाँ पर रिक्रूट करने का काम यहाँ पर कर रहे हैं। इनडायरेक्टली यहाँ पर कास्ट पॉलिटिकल डोमिनेंट कास्ट लोग जो रूलिंग में है, वो SC ST और स्मॉल OBCs के और माइनॉरिटीज के बच्चों के ऊपर दबाव बना के यहाँ पर उनका हक और अधिकार का जो हनन कर रहे हैं, तो बहुत दुख की बात है। यहाँ पर विशेष करके जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है, जल्द से जल्द इनमें इन्वॉल्वमेंट होना, और विशेष करके मेन स्ट्रीम जो भी यहाँ पर हमारे प्रेस के भाई है, प्रेस रिपोर्टर्स है मेन स्ट्रीम मीडिया के, वो लोग भी आना चाहिए, क्योंकि ये मंच किसी पॉलिटिक्स का मंच नहीं है। जो देश का भविष्य तय करने वाले हमारे जो स्टूडेंट होते हैं, उनके हित में ये मंच बनाए सो है। इसलिए सारे लोग इररेस्पेक्टिव ऑफ ऑर्गेनाइजेशन, इररेस्पेक्टिव ऑफ पार्टीज, इररेस्पेक्टिव ऑफ पॉलिटिक्स, ये सभी छोड़ के देश हित में जो यहाँ पर बच्चों के हित में जो ऑपरेशन अनशन चल रहा है, उनको आपका सहयोग रहना अति महत्व है। अभी भी जो भी हमने कहा कि रिक्रूटमेंट के बारे में, यहाँ पर इस यूनिवर्सिटी में आज तक भी किसी पेपर में नोटिफिकेशन नहीं आया। अगर नोटिफिकेशन आया भी होगा, जो उनका प्रोसीजर कंप्लीट करने के लिए जो मेन स्ट्रीम पेपर नहीं है, वैसे पेपर में इलीगली तरीके से एडवर्टाइजिंग देके वो प्रिंट मार के एक प्रोसीडिंग गवर्निंग बॉडी के ओर से करके यहाँ पर जो खेल बच्चों के साथ जो किया जा रहा है, उसका हम पूरी तरह से खंडन करते हैं। आज विशेष करके यहाँ पर जो उपस्थित हमारे सारे ये भी जो हमारे भाई इस मंच के ऊपर बैठे, ये सारे इंटेलेक्चुअल है। ऑलरेडी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन में ये सारे नोटिफाइड फेसेस है। हम किसी को डरने वाले नहीं है, किसी से दबने वाले नहीं है। हम हमारा आवाज़ बुलंद करते रहेंगे, और वो भी जनहित के लिए, आम लोगों के लिए, आम स्टूडेंट्स के लिए हम आवाज़ हमारी अगर दबाने की कोशिश होती है तो ये बहुत दुख की बात है। हम दबने वाले नहीं है, हम बिकने वाले भी नहीं है। हम जरूर इस मूवमेंट को सफल बनाएंगे। हम पूरे बीदर जिले के सभी जो भी इंटेलेक्चुअल्स लोग हैं, जो प्रोग्रेसिव विचार करने वाले लोग हैं, जो भी हर एक संगठन के लोग हैं, जो देश सेवा करने वाले लोग हैं, जो देश प्रेमी है, स्टूडेंट प्रेमी है, जो एजुकेशन को रिफॉर्म करने वाले लोग हैं, वो सारे लोग यहाँ पर आके यहाँ पर इस मूवमेंट को आप सपोर्ट किए। अगर इसकी अगर मांगे अगर पूरी नहीं होती है, आने वाले 1-2-3 दिन में अगर एक्शन नहीं लिया गया, तो हम जितने भी बीदर जिले के तालुकाज है, वो सभी तालुके से सभी समाज के स्टूडेंट को हम इकट्ठा करके यहाँ पर जो
आपने जो इस्तीफा जंतर मंतर के ऊपर जो सीजीपी जो डिजिटल आंदोलन करके जो महेंद्र प्रधान जी का जो एजुकेशन ह्यूमन रिसोर्स मिनिस्टर थे उनका इस्तीफा लिया गया है, उसी तरह के तरीके से हम ये वीसी का इस्तीफा देने के लिए हम मजबूर करेंगे। इतना कहते हुए अभी एक बार मैं रिक्वेस्ट करता हूँ, ये नॉन पॉलिटिकल इश्यू है। ಇವತ್ತು ಏನು ಕರ್ನಾಟಕ ಪರಿವರ್ತನಾ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಬೀದರ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಎದುರುಗಡೆ ಆತ್ಮೀಯರಾದ ಪವನ್ ಮಿಟಾರಿ ಅವರು ಇಂದಿಗೆ 3 ದಿವಸ ಆಯಿತು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಲು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರು, ಚಿಂತಕರು, ಸಮಾಜ ಹಿತಕರು ಎಲ್ಲ ಸಹೋದರರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆಲ್ಲ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಜೈ ಹೇಳುತ್ತಾ ಏನು ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ಪವನ್ ಮಿಟಾರಿ ಅವರು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮೋಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಪ್ರವೇಶ ಶುಲ್ಕ ಆಗಿರಬಹುದು, ಪರೀಕ್ಷಾ ಶುಲ್ಕ ಆಗಿರಬಹುದು, ಬೇರೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಕ್ಕಿಂತ ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳ ಆಗಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಹೋದರರಾದ ರಾಹುಲ್ ಕಂದಾರಿ ಅವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇದು ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ದ ಏನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವರು ಅವರ ಒಂದು ಯಾವುದೇ ರೋಸ್ಟರ್ ಇಲ್ಲದೇನೆ ಅವರ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಭರ್ತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರ ಒಂದು ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಅವ್ರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಸಚಿವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಬೀದರ್ನ ನೆಹರು ಸ್ಟೇಡಿಯಂನಲ್ಲಿ ನಾವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ। ಆದರೆ ಇವತ್ತು 80 ವರ್ಷಗಳಾಯಿತು ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿ ದೇಶ, ತಮ್ಮೇ ಒಂದು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೋಸ್ಕರ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇರ್ಲೇನು? ನೀವು ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಒತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆದರೆ ಎಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಒತ್ತಿದೆ? ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳು, SC ST OBCದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಡು ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳು ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾವನ್ನು ತಗೊಳಕ್ ಬರ್ತಾರೆ। ನೀವು ಪ್ರವೇಶ ಶುಲ್ಕ, ಪರೀಕ್ಷಾ ಶುಲ್ಕ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ಕೊಡಬೇಕು? ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ಹಣವನ್ನು ಅವರು ಕೊಡಬೇಕಿಂತಿಷ್ಟು? ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ತಾವು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಇದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹುದ್ದೆಗೆ ಭರ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ A ಇಂದ D ಗ್ರೂಪ್ವರೆಗೂ ಏನು ಹುದ್ದೆ ಭರ್ತಿಯಾಗಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಗಿದೆ ಹಾಗೂ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಭರ್ತಿಯಾಗಿದೆ। ಇದನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಸೂಕ್ತವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು। ಇಲ್ಲಿಂದ VC ರಿಜಿಸ್ಟರ್ ಅವರಿಗೆ ಕೂಡಲೇ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳು। ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಜಾ ಪರಿವರ್ತನಾ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಸುಮಾರು 3-4 ದಿವಸಗಳಿಂದ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಹೂಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಹೂಡೋದ್ರೆ ಏನೆಂದರೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಜಾ ಪರಿವರ್ತನಾ ಸಂಘ ನಿರಂತರವಾಗಿ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ। ಅದಕ್ಕೆ ಅವರು 16 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಉಪವಾಸ ಧರಣಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಆಗುತ್ತಿರುವ ಅನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ಬಗೆಹರಿಸಿ ಇಲ್ಲಿನ ಏನು VC ಅವರು ಇದ್ದಾರೆ ಕೂಡಲೇ ಅಮಾನತ್ ಮಾಡಬೇಕು। VC ಅವ್ರನ್ನು ಅಮಾನತ್ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಹೋರಾಟ ಆಗ್ತದ। ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಂದುವರಿಯಲ್ಲ, ಇದು ಹಂತವಾಗಿ ಉಗ್ರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಆಗ್ತದ। ಯಾಕಂದರೆ ಕೂಡಲೇ ರಾಜ್ಯ ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಾವು ನೋಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ ನಿರಂತರವಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬಡ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದೆ, ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ। ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ಇವತ್ತು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ಇದರ ಸರ್ಕಾರದ ನಡೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಖಂಡಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಇವತ್ತು। ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಕುಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಉಪವಾಸ ಧರಣಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕ್ಯಾರೆ ಅನ್ನುತ್ತದೆ ಇವತ್ತು ಯಾರನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಇವರಿಗೆ ಬಂದು ಕೇಳಲಾರದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ ಇವತ್ತು ನೋಡಿದರೆ ಇವತ್ತು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ನೇರವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಕಡೆ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಹಲವಾರು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪರವಾಗಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತದೆ,
ಒಂದು ಕಡೆ ಸರ್ಕಾರ, ಒಂದು ಕಡೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಲು ಹೊರಟಿರುವ ಇಂಥ ಸರ್ಕಾರ ನಡೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಜಾ ಪರಿವರ್ತನಾ ಸಂಘದಿಂದ ಖಂಡಿಸಬೇಕಾಗ್ತಿದೆ ಇವತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಸುಮಾರು 3 ದಿವಸದ ಉಪವಾಸ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಯಾರನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೇಳಲಾರದೆ ಇವತ್ತು ಹಿಂಗೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಪರಿವರ್ತನಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಆದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಸ್ಥಿರವಾಗಿ ಇದು ಪವನ್ ಮಿಟಾರಿ ಅವರ ಇವತ್ತು ಏನಾದರೂ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ಆದಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡಲೇ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರನೇ ಇದಕ್ಕೆ ಹೊಣೆಗಾರ ಆಗಿರ್ತದ. ಕೂಡಲೇ 16 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ಈಡೇರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯವನ್ನು ಕೂಡಲೇ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಮುಂದೆ ರಕ್ಷಣೆ ನೀಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಬಿ ಕೃಷ್ಣಪ್ಪ ಬಣ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಸದಾ ಇವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಷ್ಟ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಗೆ ನಾನು ಮಾತು ವಿರಾಮ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ರವಿಕುಮಾರ್ ವಾಗ್ಮರೆ, ರಾಜ್ಯ ಸಂಘಟನಾ ಸಂಚಾಲಕರು, ಬೀದರ್.